नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर आपले सहर्ष स्वागत. या पॉडकास्टवर आपण विविध विषयांवरील गप्पा ऐकल्या, माहिती घेतली, विविध आध्यात्मिक बाबी जाणून घेतल्या. आता याचा पुढचा टप्पा म्हणून अर्थनीती ही विशेष वृत्तमालिका आपल्यासमोर आपण आणत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक विश्व प्रचंड गतीनं विस्तारलं आहे. पूर्वी केवळ पगार, बँकिंग किंवा दुकानातील नफा यापुरतं मर्यादित असलेलं क्षेत्र प्रचंड गतीनं विस्तारलं आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांनाच आर्थिक विषयाबद्दल आकर्षणही निर्माण झालेलं आहे. पण दुसरीकडं यामध्ये या क्षेत्रात कसे काम करायचे याची माहितीच नसल्यामुळे अनेक वेळा फसवणुकी होते. आर्थिक बाबतीतील शिक्षण नसणं हे देखील यामागील महत्वाचं कारण आहे. कितीही मोठा पगार असला, केवढ्याही मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे कमवत असला आणि आर्थिक शिक्षण नसेल तर नुकसान होतं याची बरीच उदाहरणं रोज आपण ऐकतो, बघतो, पेपरमध्ये वाचतो. गेल्या 2 वर्षामध्ये आर्थिक बाबतीतील फसवणुकीचे फंडे ऐकले तर आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असणं किती गरजेचं आहे हे जाणवतं. चला तर मग निघूया या आर्थिक प्रवासावर. अर्थनीतीच्या पहिल्या भागामध्ये आपण आर्थिक क्षेत्र नेमकं कितपत विस्तारलंय याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. पूर्वी बँकेमध्ये एफडी ठेवणं किंवा बचत खाते काढणं, शेअर बाजारात गुंतवणूक करताना शेअर्स विकत घेणं किंवा डिबेंचर्समध्ये पैसे टाकणं एवढंच मर्यादित होतं. आता मात्र शेअर बाजारात तुम्ही गेला तर खरेदी विक्री बरोबर डेरिव्हेटिव्ह, म्युच्युअल फंड, डेट फंड, गव्हर्नमेंट बॉन्ड असे लाखो शब्द कानावर पडतात. दुसरीकडे गुंतवणूक म्हटलं की मालमत्ता, लीज असे वेगवेगळे पर्याय समोर येतात. विविध प्रकारची गुंतवणूक आणि तिथले रिटर्न्स हे सर्व जाणून न घेतात फसवणुकीच्या फंड्यांना बळी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच निघाली आहे. पूर्वी ज्याचा पगार जास्त तो जास्त शहाणा असं समजलं जायचं. पण आता पगार कितीही असू दे, भले तो 6 किंवा 7 अंकी असला तरी त्याला सहजासहजी फसवता येतं हे वेळोवेळी दिसून येतं. म्हणूनच आपण आर्थिकदृष्ट्या क ब क ड यापासून सुरुवात करणं अत्यावश्यक आहे. सर्वात आधी बचत आणि गुंतवणूक यातील फरक आणि ती कशा पद्धतीने करावी याबाबत आपण जाणून घेऊया. आपली गुंतवणूक योग्य ठिकाणी व्हावी आणि ती सातत्यानं वाढत राहावी अशी अपेक्षा करून नुसता चालणार नाही, तर त्यासाठी योग्य नियोजन ही तितकंच महत्वाचं आहे. बचत म्हणजे काय, तर आपल्याला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातून होणारा खर्च वजा जाता जी काय रक्कम राहील ती बचत. पण ही साधी परिभाषा अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत किचकट करण्यात आल्याचं समजून येतं. किंबहुना अनेकांची धारणाच वेगवेगळी झालेली आहे. काही जण म्हणतात माझं घरच माझी बचत आहे, काही जण म्हणतात घर इन्व्हेस्टमेंट आहे, तर काही जण म्हणतात की जे काही मी करतोय वेगळ्या पद्धतीनं किंवा लाईफस्टाईल मेंटेन करतोय हीच बचत आहे. या सर्वांमध्ये आर्थिकदृष्ट्या गोंधळ उडालेला आपल्याला दिसून येतो. महिन्याकाठी आपल्याला मिळत असलेले पैसे, त्यातून वजा झालेली रक्कम म्हणजेच बचत ही आपण कुठल्या ठिकाणी ठेवतो त्यावरून ती बचत किंवा गुंतवणूक समजू शकते. हा त्यातील अगदी साधा आणि सोपा अर्थ आहे. बँकेतील सेव्हिंग खात्यावरती पैसे असतील तर ती साधी सोपी बचत, पण तेच पैसे जर आपण म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवले असतील तर ती मात्र लॉंग टर्म गुंतवणूक म्हणून बघितली जाते. आपण जर एखादी रिअल इस्टेट खरेदी केली असेल आणि त्यातून जर आपल्याला मासिक भाडे किंवा इतर प्रकारे उत्पन्न मिळत असेल तर मात्र ती गुंतवणूक होते. पण जेव्हा आपण ते घर म्हणून खरेदी करतो तेव्हा ते खर्च असतं. हे ठोकताळे एकदा जाणून घेतले तर आर्थिक प्रवास अत्यंत सुकर होतो. पण मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये स्वयंघोषित अर्थतज्ञ किंवा जाहिराती यांना बोलून विविध प्रकारे चुकीच्या ठिकाणी पैसे घालून ती गुंतवणूक समजण्याची चूक केली जाते. त्यामुळे सर्वप्रथम आपली बचत किती आहे, आपली नेमकी गुंतवणूक आहे का
किंवा ज्याला आपण गुंतवणूक समजतो तो आपला खर्च आहे का, हे जाणून घेणं, बाजूला लिहून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी जसा एक फॅमिली डॉक्टर असतो, तसेच आर्थिक आरोग्यासाठी स्वतःचा फॅमिली इन्व्हेस्टर ॲडवायझर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या बाबीकडे सर्वच जण दुर्लक्ष करतात असं वेळोवेळी जाणवतं. आर्थिक प्रवासावर जाण्यापूर्वी हा लेखाजोखा जर तयार असेल तर मात्र आर्थिक प्रवास अत्यंत सुकर आणि व्यवस्थित होईल. चला तर मग मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि जरूर शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.